सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसां राशे नाशयति विज्ञाना। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासना मात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जय जय रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण हरे राम राम। जय जय राम कृष्ण हरे राम।
सद्गुरुराया राया हे श्री गुरुराया हे सद्गुरुराया कीर्तनी श्री गुरुराया हे सद्गुरुराया कीर्तनी श्री गुरुराया नाम जिथे तव नाम जिथे तव प्राणहि असते श्रद्धा मम वचनाया श्री गुरुराया श्रद्धा मम वचनाया सद्गुरुराया श्री गुरुराया कुसुमतनय गुरु चरणावरते कुसुमतनय गुरु चरणावरते अर्पित से निज काया श्री गुरुराया अर्पित से निज काया सद्गुरुराया गुरुराया कीर्तनी श्री गुरुराया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया कीर्तनी श्री गुरुराया कीर्तनी गुरुराया कीर्तनी श्री गुरुराया सद्गुरुराया श्री गुरुराया गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु
सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म 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 सद्गुरु पंढरीनाथपूर्वी म्हणजे मी शाळेमध्ये वगैरे असताना इंदोरला बाबांच्या मागे मागे येणं व्हायचं. तेव्हा इथे इंदोरमध्ये एकदा माझी सेवाही झाली होती. माझ्या मते वैदिक आश्रमामध्ये तेव्हा बाबांची कीर्तनं होती. तेव्हा नाथ मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला मात्र नेहमी यायचो. तेव्हा इथे महाराजांसमोर उभं राहून मी एक छोटंसं पद म्हटलं होतं. तेव्हा कुठेतरी मनामध्ये इच्छा होती की आता इथे येऊन कीर्तनालाही उभं राहायचंय. आज ती महाराजांनी स्वतः बोलवलं मला इथे आणि कीर्तनाची संधी दिली. त्याबद्दल महाराजांच्या चरणी म्हणजे किती प्रणाम घालावेत, कमीच आहेत. आज तुमच्यासमोर इतक्या वर्षांनी पुन्हा इंदोरवासियांसमोर कीर्तन करायला मिळतंय. वेगळीच पर्वणी आहे खरं. तुमच्या सगळ्यांचे कान म्हणजे काय म्हणतात त्याला, माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने अति ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकारांची कीर्तन ऐकून तयार झालेले कान आहेत तुमचे वास्तविक. आज तुमच्यासमोर मी कीर्तन करायचं म्हणजे माझी मोठी परीक्षाच आहे. पण तुमचं प्रेम किती हेही मला माहिती आहे. त्याच्यामुळे ती परीक्षा म्हणण्यापेक्षा आज मी माझ्याच अवलोकनासाठी इथे आली असं समजते. आजपासून कीर्तना सेवेला सुरुवात करतेय. तर माझी कीर्तन सेवा तुम्ही सगळेजण गोड मानून घ्यालच, यात काही वादच नाही. महाराजांच्या चरणी पहिलं कीर्तन पुष्प अर्पण करते. मंगलाचरणाचं कीर्तन आहे. गणपती हाच विषय आहे. ऐकूया. वंदू प्रणव गजानन पाय वंदू प्रणव गजानन पाय वंदू प्रणव गजानन पाय वंदू देव गजानन पाय
पळती सर्व अपाय, पळती सर्व अपाय, प्रणव गजानन दर्शन सद्गुरु घडवी, गणेश दर्शन सद्गुरु घडवी, गणेश दर्शन, गणेश दर्शन सद्गुरु घडवी, गणेश दर्शन सद्गुरु घडवी, दासानान्य उपाय, दासानान्य उपाय, दासानान्य उपाय, प्रणव गजानन पाय, वंदो प्रणव गजानन पाय. गणेश दर्शन सद्गुरु घडवी, गणेश दर्शन सद्गुरु घडवी, दासानान्य उपाय, दासानान्य उपाय, प्रणव गजानन पाय, वंदो प्रणव गजानन, प्रणव गजानन, प्रणव गजानन नारायणं त्वादिगुरुं परेशं चतुर्मुखं तत्सुतमप्रमेयं श्रीमद्वसिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठं श्रीरामभूपमृतभक्ततापं श्रीरामदासं भवबन्धनाशं कल्याणमेड्यं गुरुबालकृष्णं चिन्तामणिं रामपदाब्जभृङ्गं श्रीरामकृष्णं परतः परं च श्रीमत्तुकाराममनन्तशक्तिं सच्चिद्घनं लोकमलघ्नकीर्तिं मत्सद्गुरुं राघवरूपमीशं श्रीब्रह्मचैतन्यमगाधबोधम् अखण्डनामामृतपानतृप्तं दयार्णवं पावितशिष्यवृन्दम् श्रीरामभक्तं प्रणमामीत्यम् अखण्डभक्त्याहमानन्दसागरम् श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरुनाथ महाराज की. श्रोते हो, जगदुद्धारासाठी भ्रमंती करता करता राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामींची स्वारी एकदा आमच्या माहेरी आली. कुठे? पुण्यपत्तन क्षेत्री, अर्थात आजचं कसबे पुणे. समर्थांची स्वारी पुण्यामध्ये आली आहे म्हटल्यानंतर हा गदारोळ उठला हो. ज्याप्रमाणे एखाद्या गुळाच्या ढेपेला
जर ती उघडी राहिली तर पाहिलं असेल तुम्ही, जसे मुंगळे येऊन चिकटतात तसे समर्थांच्या अवतीभोवती लोक जमले. का? कानोकानी वार्ता पसरली, शिवबाराजांचे गुरु आलेत, शिवबाराजांचे गुरु आलेत. समर्थ सगळ्यांना जवळ घेतायत, लोक त्यांना नमस्कार करतायत, समर्थ आशीर्वाद देतायत, त्यांचं क्षेमकुशल विचारतायत. त्यांच्याबरोबर काही त्यांची शिष्यमंडळीही आली आहेत. त्या शिष्यमंडळींना समर्थ पुणे शहर दाखवतायत. कसबे पुणे म्हणायचं त्या काळी. पुणे दाखवतायत, पुण्याची माहिती आणि महती वर्णन करतायत. बरं, येता येता आपल्या शिष्यमंडळींसमवेत समर्थ आले पुढे. दाखवतायत, मुलांनो पहा, हाच तो लाल महाल. बरं, इथेच आपले शिवबा राजे लहानाचे मोठे झाले. इथेच जिजाऊ माँसाहेबांनी हिंदू पतपातशाहीचं स्वप्न पाहिलं आणि ते इथेच साकारही झालं. बरं, चालता चालता पुढे आले समर्थ, उभे राहिले जयती प्रणव गजाननाच्या समोर. मुलांना सांगतायत, शिष्यांना सांगतायत, पहा मुलांनो, अवघ्या 8व्या वर्षी जेव्हा आपल्या शिवबा राजांनी सोन्याच्या नांगरानं ही भूमी नांगरली, तेव्हा हा गजानन इथं प्रगट झाला आणि तेव्हापासून हा गजानन आपल्या शिवबा राजांच्या आणि आपल्या आनंदवन भुवनाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा आहे. असे हे समर्थ ह्या जयती प्रणव गजाननासमोर उभे आहेत. आपल्या शिष्यमंडळींना घेऊन उभे आहेत, त्यांना प्रणाम करतायत समर्थ. आणि काय म्हणतायत हो? वंदू प्रणव गजानन पाय, वंदू प्रणव गजानन पाय, अनंत कोटी विश्वे उदरी लंबोदर प्रभुध्याय, वंदू प्रणव गजानन पाय. आनंदाचा मोदक भक्ता देऊनी आपण खाय, वंदू प्रणव गजानन पाय. सूक्ष्म मनावरी गणपती येता, पळती सर्व अपाय, वंदू प्रणव गजानन पाय. गणेश दर्शन सद्गुरु घडवी, दासा नान्य उपाय, दासा नान्य उपाय, वंदू प्रणव गजानन पाय, वंदू प्रणव गजानन पाय. मंगलमूर्ती मोरया, सद्गुरुनाथ महाराज की जय. अर्थात वेगळं सांगायची गरज नाही, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचं हे पद आहे, हा अभंग आहे. पहिल्याच चरणामध्ये समर्थ काय म्हणतात हो? वंदू प्रणव गजानन पाय. अभंगाची सुरुवातच समर्थांनी या शब्दानं केली. कोणत्या? वंदू. वंदू म्हणजे काय हो? वंदन करूया, नमस्कार करूया. कोणाला? प्रणव गजाननाच्या चरणी नमस्कार करूया, वंदन करूया. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. नवविधा भक्तींचं जे वर्णन केलेलं आहे, नवविधा भक्तींची जी यादी आहे त्याच्यामधली वंदन भक्ती ही 6वी भक्ती. मग वंदन, वंदन म्हणजे काय? तर नमस्कार. वंदन म्हणजे काय हो? नमस्कार. ह्या नमस्काराचं काय महत्व आहे ना? वाटतो फार साधा सोपा. आपल्या संस्कृतीमध्ये पण जरी समोरासमोर आलेली माणसं ओळखीची असो अथवा नसो, आपण काय करतो हो? हॅलो हाय करतो का? नाही, आपण काय करतो? नमस्कार करतो. मग ती समोरची व्यक्ती ओळखीची असो अनोळखी असो, आपल्यापेक्षा वयाने
लहान असो मोठी असो, आपल्यापेक्षा अनुभवानं लहान असो मोठी असो, आपण तिला नमस्कार करतो त्या व्यक्तीला. का? कारण त्याच्या हृदयस्थ असलेल्या भगवंताला तो नमस्कार असतो. ही आपली संस्कृती आहे, हे महत्व आहे नमस्काराचं. समर्थ सुद्धा दासबोधामध्ये या वंदन भक्तीचं वर्णन फार सुंदर करतात. साष्टांग नमस्कारासी अधिकारो नाना प्रतिमा देव गुरु अन्यत्र नमनाचा विचारू विवेके करावा. नमस्कारासाठी काय लागतं हो? काही फार वेगळी साधन सामग्री लागते का? काहीच नाही लागत. आपले फक्त 2 हात आणि मनामध्ये तो वंदन करण्याचा भाव, एवढ्या 3च गोष्टी लागतात. नमस्कारासी वेचावे न लगे, नमस्कारासी कष्टावे न लगे, नमस्कारासी काहीच न लगे उपकरण सामग्री. या कारणे नमस्कार श्रेष्ठ. काय आहे श्रेष्ठ नमस्कार? या कारणे नमस्कार श्रेष्ठ, नमस्कारे बोलती वरिष्ठ. येथे सांगितली स्पष्ट, सहावी भक्ती श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. असा हा नमस्कार आणि असा हा नमस्काराचा महिमा. मग समर्थ म्हणतायत की आता हा नमस्कार कोणाला? वंदू प्रणव गजानन पाय. हा नमस्कार करायचा आहे तो या प्रणव गजाननाच्या चरणी करायचा आहे. प्रणव म्हणजे काय हो? प्रणव म्हणजे ओंकार. आकार, उकार आणि मकार या तिन्हीचा एकत्र होऊन जो ध्वनी येतो तो म्हणजे ओंकार. असा हा ओंकार रूपी जो गजानन म्हणजे गणपती आहे, गणेश आहे, त्याच्या चरणी आपल्याला नतमस्तक व्हायचंय. पहा, एखाद्या कागदावरती जर मोठ्या अक्षरामध्ये हा ओम काढला आणि तो कागद जर असा तिरका धरला तरीही त्यामध्ये आपल्याला ह्या गणपतीचं रूप दिसतं ना. तुकाराम महाराज सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये किती छान सांगतात. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. सर्वश्रुत अभंग आहे हा, फार सुंदर आहे. आणि प्रधान रूप गणेशाचे हे देवांचे जन्मस्थान. हे देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशा. असा हा गणपती. ह्या गणपतीचं आपल्याकडे अनेक कारणांसाठी महत्व आहे. त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे कोणत्याही कार्याची सुरुवात आपण ह्या गणेश पूजनाने, गणेश दर्शनाने करतो. म्हणून ह्या कीर्तनाच्या उत्सवाची ही सुरुवात आज आपण गणपतीच्या वंदनानं, गणपतीच्या स्मरणानं करतोय. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. विद्यारंभे म्हणजे
विद्येचा श्री गणेशा करण्यापूर्वी विवाहाच्या समयी प्रवेशे निर्गमे तथा, अगदी सोपं सांगायचं म्हणजे जाता येता, प्रवेशे निर्गमे तथा. एवढंच नाही तर अगदी संग्रामे म्हणजे युद्धाला जाताना सुद्धा, संकटेश्चैव म्हणजे संकट काळी सुद्धा, विघ्नस्तस्य न जायते, या गणपतीचं जर स्मरण केलं तर सगळं हे निर्विघ्नपणे पार पडतं. जे काही आपलं कार्य असेल ते निर्विघ्नपणे पार पडतं. पण या अभंगामध्ये समर्थ फक्त वंदू प्रणव गजानन इथपर्यंत थांबलेत का हो? नाही. पुढे समर्थ काय म्हणतात? वंदू प्रणव गजानन पाय. आता या चरणांचं फार महत्व आहे. हं, छोटासा दृष्टांत पाहूया म्हणजे गोष्ट अजून लक्षात येईल. फार गमतीशीर आहे. पण त्याच्यामध्ये रूपक खूप छान वापरले. रूपक हा जो अलंकार आहे व्याकरणामध्ये सांगितला जातो, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. एक मोठं सरोवर आहे. सरोवर म्हणजे जलाशय, तलाव, तळ, मोठं सरोवर आहे. आणि या सरोवरामध्ये वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे मासे विहार करतायत. असंच विहार करता करता आता ज्याप्रमाणे आपलं कुटुंब असतं, कुटुंबामध्ये लहान मुलं असतात, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील, असे वेगवेगळ्या वयाची माणसं असतात की नाही कुटुंबात, तसं ह्या सरोवरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वयाचे मासे आहेत असं आपण म्हणूया. एक दिवस ह्या सरोवरामध्ये जे लहान लहान मासे आहेत, वयाने आकाराने सुद्धा लहान लहान मासे, ते असे खेळतायत. खेळता खेळता ह्या माशांचं लक्ष तळ्याच्या काठाशी गेलं. तळ्याच्या काठाशी त्यांनी काहीतरी पाहिलं. आता काहीतरी अनोळखी पाहिलं, त्याच्यामुळे ते घाबरले आणि धावत धावत असं नाही म्हणता ना, त्याच्यामुळे आपण पोहत पोहत म्हणूया, पोहत पोहत ते ह्या मोठ्या जे वयोवृद्ध मासे आहेत त्यांच्याकडे आले. म्हणाले, आजोबा आजोबा, आम्ही ना तळ्याच्या काठाशी काहीतरी पाहिलं. घाबरलेले भेदरलेले ते मासे, ते आजोबा माशाने विचारलं, नेमकं काय पाहिलं? आता काय पाहिलं माहिती नाही, पण काहीतरी भयंकर पाहिलं. आम्हाला ना फार भीती वाटली, म्हणून आम्ही लगेच धावत तुमच्याकडे आलो. अरे हो, कळलं मला, पण नेमकं काय पाहिलं? आता ते पहिल्यांदाच पाहिलं ना आजोबा, त्याच्यामुळे कसं सांगणार नेमकं काय पाहिलं ते? अरे हो, पण थोडंसं काहीतरी वर्णन करून सांग, म्हणजे मला कळेल की तुम्ही काय पाहिलं ते. माता यांनी कुठनं तरी शब्दांची जमवाजमव केली लहान माशांनी आणि वर्णन करायला लागले की आजोबा आजोबा, आत्तापर्यंत जे तळ्याकाठी पाणी प्यायला यायचे की नाही, ज्यांना आपण प्राणी म्हणतो, ते 4 पायांचे असायचे की नाही? होय. अहो, पण आम्ही जो आता प्राणी बघितला त्याला 4 पाय नव्हते, 2च पाय होते, म्हणून तर आम्हाला भीती वाटली. ही शब्दांची जमवाजमव करून केलेलं वर्णन त्या आजोबा माशांच्या लक्षात आलं. आजोबा मासा म्हणाला, घाबरू नका, तुम्ही ज्याला पाहिलत ना, हा 4 पायांचा प्राणी नाहीये, 2 पायांचा आहे ना, त्याला मनुष्य प्राणी असं म्हणतात त्यांच्याकडे. तुम्ही जो पाहिला तो मनुष्य प्राणी. आणि त्यातूनही जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्याच्या हातांमध्ये काहीतरी आहे. त्याला काय म्हणतात? जाळं म्हणतात, जाळं. मग ज्याच्या हातामध्ये जाळं आहे असा मनुष्य प्राणी कोण? तर त्याला कोळी म्हणतात. जे तुमच्या आमच्यासारख्या माशांना पकडायला येतात. बरं झालं घाबरलात ते आणि माझ्याकडे आलात ते. पण मग आजोबा आता करायचं काय? आता तो जाळ्यामध्ये आपल्याला पकडणार म्हटल्यानंतर आपण काय करायचं? आजोबा माशांनी समजावलं की मी जे सांगेन ते तुम्ही जर केलंत तर तुम्ही त्या कोळ्याच्या जाळ्यात अडकणार नाही. काय करायचं? काय करायचं? हे बघा, मी अनुभवी आहे,
मी ह्या सगळ्या प्रसंगाचा आधी अनुभव घेतलेला आहे आणि त्यातनं मी सुटलेलो आहे म्हणूनच तुमच्या समोर आहे. काय करायचं? तो कोळी, तो मनुष्य प्राणी जेव्हा जाळं टाकेल तेव्हा आपण काय करायचं? गपचूप त्याच्या पायाशी जाऊन उभं राहायचं. आता हा कोळी जेव्हा जाळं टाकतो तो त्याच्या पायाशी टाकणार आहे का? नाही. कोळी जेव्हा जाळं टाकतो तो समोर टाकतो. आपण जर गपचूप त्याच्या पायाशी जाऊन उभे राहिलो तर आपण त्या जाळ्यात अडकू का? नाही 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 नाही. सगळ्यांना गोष्ट लक्षात आली. आता त्यातही जसे आपल्यामध्येही स्वतःला फार शहाणी समजणारी लोक असतात, बरोबर? तिथेही काही स्वतःला फार शहाणे समजणारे, आताच्या भाषेत आपण ज्यांना शिंग फुटलेली म्हणतो की नाही, किशोरवयीन वगैरे असतात, ज्यांना मीच खूप शहाणा असं खूप वाटत असतं, थोरा मोठ्यांचं सांगितलेलं ऐकायचं नसतं, असे त्यातही मासे होते. ते म्हणाले, काय म्हातारा सांगतोय, काय कळत नाही, अक्कल नाही, काही नाही, उगाचच आपलं काहीतरी सांगतोय. जो आपल्यासाठी जाळं टाकणार आहे त्याच्याच पायाशी जाऊन उभं राहायचं, ह्याच्यात कसली आली अक्कल? ते आजोबा माशांना म्हणायला लागले, आजोबा तुम्ही आता काही सांगू नका. तो नेमका प्राणी कोण आहे तुम्ही सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. त्याच्या पुढे आम्ही काय करायचं ते आम्ही आमचं बघतो. आम्हाला तुमचं ज्ञान नको. ते आजोबा मासा जे होते ते समजावतायत, अरे मुलांनो असं नका करू, माझं ऐका, तुम्ही त्या जाळ्यात अडकणार नाही असं मी काहीतरी सांगतोय तर माझं ऐका. त्यांनी काही ऐकलं नाही आणि मग व्हायचं तेच झालं. ज्यांनी ऐकलं, आजोबा माशाचं ज्यांनी ऐकलं, जे बरोबर पायापाशी जाऊन उभे राहिले, ते काही त्या जाळ्यामध्ये अडकले नाहीत. आणि ज्यांनी ऐकलं नाही, जे जाऊन पुढे सैरा वैरा धावायला लागले, पोहायला लागले, ते मात्र त्या कोळ्याच्या जाळ्यात अडकले. दृष्टांत इथे संपला. यातलं रूपक लक्षात आलं का? लहान लहान जे मासे आहेत, ज्यांच्याकडे अनुभव नाहीये, ते म्हणजे तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं. की कोणतंही नवीन जर संकट आलं, जे आतापर्यंत कधी घडलेलं नव्हतं, असं जर काही आलं तर आपण घाबरून इकडे तिकडे धावतो. त्याच्याच ऐवजी जर आपण अनुभवी माशांकडे, इथल्या केसमध्ये अनुभवी लोकांकडे गेलो तर ते आपल्याला त्यांच्या अनुभवातून शहाणं करतात. आता इथे आजोबा, वयस्कर मासा म्हणजे कोण तर संत सज्जन, ज्यांनी त्यांच्या अभंगांमधून, ज्यांच्या ग्रंथांमधून त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे तो तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवलेला आहे. हो, फक्त आपण त्यांच्या उपदेशांचं पालन करायचंय. मग ज्यांनी पालन केलं ते वाचले, ज्यांनी पालन केलं नाही ते अडकले. मग आता इथे चरणांपाशी जाऊन उभं राहायचंय हे जे मी सांगितलं, तर हा कोळी म्हणजे कोण? हो, तर हा कोळी म्हणजे स्वतः भगवंत आणि त्यानं टाकलेलं जाळं म्हणजे हे मायाजाल ज्याच्यामध्ये आपण आत्ता आहोत. ह्या कोळ्यानं टाकलेलं जाळं म्हणजे भगवंताने तुमच्या आमच्यावरती पसरवलेलं मायाजाल. यातनं जर सुटायचं असेल तर संत सज्जनांनी सांगितलेला उपदेश त्याचं पालन करायचं, म्हणजे ह्या मायाजालात आपण अडकत नाही. हो, इतका सहज साधा उपदेश किती छान दिलेला आहे बघा या दृष्टांतातनं. म्हणून वंदू प्रणव गजानन पाय असं म्हणताना समर्थ पाय, चरण हा उल्लेख करतात. तो याच साठी भगवंताच्या चरणी, संत सज्जनांच्या चरणी आपण लीन व्हायचं, संत जे सांगतात ते पालन करायचं आणि छान ह्या मायाजालातनं सुटायचं. म्हणून प्रथम चरणामध्ये समर्थ वंदू प्रणव गजानन पाय असं सांगतात. पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, अनंत कोटी विश्वे उदरी लंबोदर प्रभुध्याय वंदू प्रणव गजानन पाय. अनंत कोटी विश्वे उदरी लंबोदर प्रभुध्याय. भगवान गणेशांची जी अनेक नावं आहेत, वक्रतुंड, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा.
वक्रतुंड हे भगवंताचं नाव आहे, गणपतीचं नाव आहे. वक्रतुंडाचा अर्थ आपल्याला काय वाटतो हो? वक्र म्हणजे वाकडं, तुंड म्हणजे काय? तोंड. असा अर्थ नाहीये बरं. गणपतीला हे जे नाव दिलेलं आहे हे त्याच्या कार्यामुळे दिलेलं आहे. पद्मपुराणामध्ये वक्रतुंड या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. वक्रांतुंडेन यो हंती वक्रतुंडस्य ईयते. वाकड्या मार्गाने जाणाऱ्यांना जो शासन करून सरळ मार्गावरती आणतो तो म्हणजे वक्रतुंड. गजानन, गज म्हणजे हत्ती, आनन म्हणजे मुख, तोंड. गजानन म्हणजे ज्याचं गजाचं मुख आहे, हत्तीचं मुख आहे, असा गजानन. आणि या चरणामध्ये समर्थांनी जे गणपतीचं नाव घेतलेलं आहे ते म्हणजे लंबोदर. लंबोदर म्हणजे काय? लंब म्हणजे मोठं, उदर म्हणजे पोट, ज्याचं मोठं पोट आहे तो म्हणजे लंबोदर. त्याचं ध्यान करा. लंबोदर प्रभू ध्याय. का बरं? लंबोदर प्रभू ध्याय, ह्या मोठ्या पोट असलेल्या गणपतीचं ध्यान करा असं समर्थ उल्लेखानं सांगतात. का? कारण अनंत कोटी विश्वे, अनंत कोटी विश्वांचं जो पालन करतो. श्रोते हो, अनंत कोटी म्हणजे काय हो? अनंत कोटी म्हणजे अगणित. आता ही अगणित विश्व याचं जर वर्णन करायचं झालं ना, 8 इथेच वाचतील. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. आपण महाराजांचाही गजर करताना काय म्हणतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. हे फक्त म्हणताना छोटं वाटेल पण ते आहे बरंच आपल्या आवाकाच्या बाहेर. ही अनंत कोटी ब्रह्मांड आपण सध्या बाजूला ठेवूया. फक्त आपली आकाशगंगा जरी पाहिली तरी ती आपण पूर्ण पाहिलीये का हो? आता ते टेलिस्कोप वगैरे आलेले आहेत, त्यातनं पाहता येतं. पण तरीही पूर्ण विश्व आपल्याला कळलंय असं कोण ठामठोकपणे सांगू शकतं का? नाहीच. त्या आकाशगंगेमध्ये आपली सूर्यमाला आहे. त्या सूर्यमालेमध्ये 9-10 ग्रह आहेत जे असतील ते. आता 8 म्हणतात पुन्हा, त्या प्लुटोला बिचारायला काढून टाकलंय परत एकदा. त्याच्यामुळे आपल्या सूर्यमालेमध्येही अनेक ग्रह आहेत. त्यात सुद्धा आपली पृथ्वी जरी फक्त आपण पाहिली तरी त्याच्यामध्ये सुद्धा किती वैविध्य आहे. डोंगर, पर्वत, नद्या, जंगल. एक जरी जंगल धरलं त्यात तरी किती प्राणी आहेत हो, प्राणी आणि पक्षी, किडे. तेही सध्या बाजूला ठेवूया. इथे बसलेली आपण 5, 50, 60 जण, कुणाचा चेहरा कुणासारखा आहे का हो? प्रत्येकाचे चेहरे वेगळे, त्या चेहऱ्यांमागे येणारे स्वभाव वेगळे. तेही सध्या बाजूला ठेवूयात. आपल्याच देहाची, आपल्याच हाताची 5 बोटं सारखी आहेत का हो? एवढी विविधता आहे, एवढी वैविध्यपूर्ण ह्या पृथ्वी सकट अनेक विश्व सांभाळणारा तो भगवंत आहे. तुमच्या आमच्यासारखे सामान्य आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या परमार्थामध्ये, आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपण किती चुका करत असतो. आणि आपल्या सगळ्यांच्या चुका हा लंबोदर आपल्या पोटामध्ये घेतो आणि तरीही आपला सांभाळ करतो. ह्या चुका पोटात घालून घालून जणू की काय ह्या गणपतीचं पोट मोठं झालंय म्हणून त्याला लंबोदर म्हणायचं. मग अशा ह्या अनंत कोटी विश्वांचं पालन करणाऱ्या भगवंतापुढे आपण जेव्हा जातो, महाराजांपुढे जेव्हा आपण जातो, आपण काय म्हणतो? महाराज मला हे द्या, मी तुम्हाला ते देतो. गणपती पुढे जातो, आपण काय म्हणतो? मला हे कमी आहे, ते कमी आहे. आणि कधी काळी जर संकट आलं, जे मगाशी आपण बोललो, कधी काळी जर आपल्या आवाक्याच्या बाहेरचं संकट आलंच तर आपण काय म्हणतो? देवाला माझं सुखच बघवत नाही. अरे बाळा, त्याला एवढी विश्व सांभाळायची आहेत, त्याच्यामध्ये तू केवढाच आहेस. आणि जर त्यातनं काही भगवंताच्या कृपेने चांगलं झालंच तर आपण काय म्हणतो? माझ्यामुळे झालं. तिथेही भगवंताच्या चरणी मात्र आपण लीन होण्याचं विसरून जातो. समर्थांच्या चरित्रामध्ये एक फार सुंदर कथा आलेली आहे.
एक शाहिरांचा फड एकदा चाफळ पठामध्ये आला. अनेक गावं फिरत फिरत अनेक ठिकाणी जयपत्र मिळवत मिळवत हा शाहिरांचा फड चाफळमध्ये आला. चाफळामध्ये समर्थांच्या मठामध्ये रामनवमीचा उत्सव चाललेला. शाहीर आले पुढे आणि म्हणाले की आम्हाला इथे आमची कला सादर करायची आहे. आणि बोलता बोलता त्यांच्या स्वरामध्ये असा स्वर जाणवला की आम्ही इथे आमची कला सादर करू, आम्ही इथे जिंकून घेऊ आणि आम्हाला जयपत्र हवंय. समर्थांनी तो सूर लगेच ओळखला. समर्थ म्हणाले, शाहिरांनो, इथे रामाचा उत्सव चाललेला आहे. तुमची काय ती सेवा रामासमोर अर्पण करा. जे मिळेल ते पदरी घ्या आणि पुढच्या मार्गी लागा. पण त्या शाहिरांनी काही ऐकलंच नाही. त्यांचा तो रुबाब, त्यांचा तो गर्वानं भरलेला स्वर समर्थांनी ऐकलेला. समर्थांच्या लक्षात आलं की आज यांना इथे रामानंच काहीतरी बुद्धी द्यावी अशी रामाचीच इच्छा दिसतीये. समर्थ म्हणाले, ठीक आहे, मी सवाल टाकतो, तुम्ही जबाब द्या. जबाब दिलात तर जयपत्र घ्या. म्हणून समर्थ स्वतः डफ घेऊन उभे राहिले. कल्याण उद्धवांनी झांज आणि तुणतुण घेतलं आणि समर्थ डफगाणं गायला लागले. हो, समर्थांनी जे जे प्रश्न विचारलेत ना, ऐका फक्त. किती पृथ्वीचे वजन, किती अंगुळे गगन, सांग सिंधूचे जीवन किती टाक. किती पृथ्वीचे वजन, किती अंगुळे गगन, सांग सिंधूचे जीवन किती टाक. वायू सरीसे उडती, सांग अणुरेणू किती. 184 उत्पत्ती रोम किती. किती आकाशीचा वारा, किती पर्जन्याच्या धारा, तृणभूमीवरी चतुरा सांग किती. विजेवडी आणि पिंपळी किती आहे भूमंडळी. विजेवडी आणि पिंपळी किती आहे भूमंडळी. सर्व धान्यांची मोकळी संख्या सांगणे. 18 भार वनस्पती भूमंडळी आहे किती. फुले फळे जाती किती सांग आता. जे जे पुसिले म्या तुझ, ते ते सांग आता मज. अनंत ब्रह्मांडी बेरीज किती झाली. सांग माझे डफ गाणे, का ते सोडी जाण पण. देह बुद्धीचे लक्षण सोडवीन. समर्थांनी जे जे प्रश्न विचारले, शाहीर त्यावरती अनुत्तरित राहिले. हो, एक एक प्रश्नच असे होते की त्यावरती शाहिरांना काहीच उत्तर देता आलं नाही. मग समर्थ म्हणाले, मी सांगतो. श्रोती भावे सावचित्त, आता सांगतो गणित. सर्व आहे अगणित सत्य वाचा. रामदासाचे विनोदे, सोडा अहंतेची ब्रिदे. मग सर्व ही स्वानंदे सुखी रहा. मग सर्व ही स्वानंदे सुखी रहा. समर्थांनी एक एक प्रश्न टाकला. ते शाहीर अनुत्तरितच राहिले. हो, काय देणार होते उत्तर. याच्यामुळे सांगण्याचा मुद्दा हा की अनंत कोटी विश्वांचं पालन करणारा तो भगवंत, तो श्री गणेश, त्याच्या पुढे आपण आपला गर्व नाही हो मिरवायचा. त्याच्या चरणांशी फक्त लीन व्हायचं. आणि मग अशा या गणपतीच्या चरणांशी लीन झालं, पूर्णपणे शरणागती पत्करली की मग आनंदाचा मोदक
भक्ता देऊनी आपण खाय वंदू प्रणव गजानन पाय. त्या भगवंताचा आपण एकदा खरा भक्त झालो ना की भगवंत आपल्याला काही कमी करत नाही. गणपतीला आवडणाऱ्या 2 महत्वाच्या गोष्टी कोणत्या सांगा बरं. बरोबर, मोदक आणि दुर्वा. मोदक म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का? कितीतरी प्रकारचे मोदक असतात. तांदळाच्या उकडीचं सारण करायचं, त्याच्यामध्ये खोबरे आणि गोळ्याचं सारण, तांदळाची उकड करायची आणि त्याच्यामध्ये खोबरं आणि गुळाचं सारण भरलं, ते उकडलं की झाले उकडीचे मोदक. आपली कणिक मळली, त्याच्यामध्ये सारण भरलं, ते तळलं की झाले तळलेले मोदक. आणि आता तर काय, स्वीट मार्ट मध्ये ते मोदकांच्या आकाराचे खरं ते पेढे असतात, हा पण फक्त आकार म्हणून त्याला म्हणतात. पण मोदक या शब्दाचा खरा अर्थ काय माहितीये? मोद म्हणजे आनंद आणि क म्हणजे कर्म. भगवंताला मोदक आवडतो म्हणजे काय? कर्मातला आनंद आवडतो. आणि मग ते कर्म कुठलं? जे निष्कामपणे केलेलं असतं, ज्याच्यामध्ये कोणतीही इच्छा मागे नसते. भगवंता मला तुझी सेवा करायची आहे ह्याच इच्छेने केलेलं जे कर्म असतं ते निष्काम कर्म. माऊली सुद्धा म्हणतात कर्मे ईशु भजावा. निष्कामपणे केलेलं कर्म भगवंताच्या चरणी आपण जर अर्पण केलं तर भगवंत आपण केलेल्याच्या कैक पटींनी जास्त आपल्याला देतो. हो, फक्त ते कधी, केव्हा, कुठे, कसं, किती देईल ह्याचा विचार आपण करायचा नाही. मी माझं कर्म केलेलं आहे भगवंता, मी तुझ्या चरणी अर्पण करायचं याच भावनेने कर्म केलेलं आहे. त्याचा मोबदला असं म्हणणं खरं चुकीचं आहे, पण त्या बदल्यात भगवंता तू जे माझ्यासाठी देशील ते माझ्यासाठी योग्यच असेल ह्याची मला खात्री आहे. शेतकऱ्याचंच उदाहरण पाहूया की. शेतकरी दाणा पेरतो की नाही, पण एकदा त्याची पूर्ण मशागत झाली, भगवंताच्या कृपेने नीट पाऊस पडलं, पाऊस पाणी सगळं झालं की जेव्हा आपण ते कणीस काढतो त्या कणसामध्ये किती दाणे असतात. हो, आणि असं एकच कणीस असतं का एका रोपाला? कितीतरी कणसं असतात. म्हणजे एका दाण्याच्या मोबदल्यात भगवंतानं किती दिलं, पण तो केव्हा देईल हे मात्र आपण बघत बसायचं नाही. एक छोटासा दृष्टांत पाहूया पटकन आणि आख्यान भागाकडे वळूया. भगवंत आपल्याला देतो ते आपल्यासाठी योग्यच असतं ही जर भावना मनामध्ये नसेल तर कशी फजिती होते बघूया. 2 मित्र प्रवासाला निघालेत. अगदी घनिष्ठ मित्र. गप्पा गोष्टींमध्ये मजल दर मजल त्यांचा प्रवास चाललेला आहे. जाता जाता आता आपणही प्रवास जेव्हा करतो, समजा रेल्वेने प्रवास केला तर त्या आपल्या सेक्शनमध्ये, आपल्या कंपार्टमेंटमध्ये इतरही प्रवासी असतात. मग सहजच त्यांच्याशी बोलणं चालणं होतंच. बाबांनो कुठे निघालात, कोणाकडे निघालात, काय काम आहे, सहज आपल्या गप्पा गोष्टी जशा होतात तसंच यांचंही झालं. 2 जण प्रवास करतायत. करता करता प्रवासामध्ये त्यांना अजून एक व्यक्ती मिळाला. त्याच्याशीही समवयस्क असल्यामुळे त्यांची मैत्री झाली. छान गप्पा गोष्टींमध्ये प्रवास एकीकडे चालू आहे. माध्यान्नीची वेळ झाली. गप्पा एवढ्या मारल्या होत्या, बोलून बोलून तिघांनाही भुका लागल्या. चला आता आधी खाऊन घेऊया, मग उर्वरित गप्पा मारूया. म्हणून मग काय केलं, या दोघांनी आपापली बरोबर आणलेली शिदोरी काढली. दोघांनी शिदोरी काढली आणि जो तिसरा नवीन आलेला होता तो मात्र यांच्या तोंडाकडे बघत राहिला. यांनी विचारलं, का रे बाबा, तू काही शिदोरी आणली नाहीस काय? हो ना, नाही आणली खरं, पण मलाही भूक लागली आहे. अरे मग आम्ही काही तुला देणार नाही का? कसला विचार करतोस, ये बस इथं. म्हणून या दोघांनी त्यालाही घेतलं आणि आपापल्या शिदोऱ्या उघडल्या. एकानं आणल्या होत्या 5 भाकरी. किती?
दुसऱ्यानं आणल्या होत्या 3 भाकरी. किती? 3. तिसऱ्यानं काहीच आणलेलं नव्हतं. आता यांनी भाकऱ्या मोजल्या, मी किती आणल्या आहेत 5, तू किती आणल्या आहेत 3, किती झाल्या? 8 भाकरी झाल्या. आणि खाणारी तोंड किती? मग आता या 8 भाकरी तिघांमध्ये कशा बरं वाटायच्या? 6 जर असत्या तर किमान 2-2 खाल्ल्या असत्या, 9 असत्या तर किमान 3-3 खाल्ल्या असत्या, पण नेमक्या भाकऱ्या 8. काय करायचं? आता तिघही एकाच वयाचे, तिघांची भूक समान म्हटल्यानंतर तिघांनी समान खाल्लं तरच कुठेतरी मन आणि पोट दोन्ही भरणार आहे. काय करायचं काय करायचं काय करायचं? मग एकाला युक्ती सुचली की आपण प्रत्येक भाकरीचे 3 तुकडे करूया, बरोबर? म्हणजे तिघांनाही समान मिळेल. मग आता या 8 भाकरींचे 3-3 प्रमाणे किती तुकडे झाले? 24 तुकडे झाले, बरोबर? मग आता हे 24 तुकडे या तिघांनी समसमान वाटून घ्यायचं ठरवलं. प्रत्येकी किती तुकडे आले? 8, बरोबर? झालं. तिघांनीही आपापले आलेले 8-8 तुकडे मस्त पोटभर खाल्ले ठेच्या बरोबर. पोट मस्त भरली आणि प्रवास पुन्हा सुरू झाला. करता करता आता तो जो तिसरा नवीन आलेला होता त्याचा मार्ग आता बदलणार होता. म्हणजे हे दोघं जण एकीकडे जाणार आणि हा मात्र दुसरीकडे जाणार होता. झालं. ह्यानं जसं सांगितलं तसं या दोघांना इतकं वाईट वाटलं की का रे बाबा, चल आमच्या बरोबर, आम्ही जिथे जातोय तिथेच. छान आपली एवढी मैत्री गट्टी जमलेली आहे, कुठे आता बरं मार्ग बदलतोस? हा मात्र समजवते, नाही नाही, मला आता काम आहे माझं, मला तिकडे जायलाच हवं. नको ना रे जाऊ. करता 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 ह्यानं मात्र मी जाणार असं ठरवून सांगितलं. आता तो निघणार. तेवढ्यात त्यानं काय केलं? आपल्या जवळचा बटवा काढला आणि त्याच्यामध्ये होत्या सोन्याच्या मोहरा. तो म्हणाला की मित्रांनो, तुम्ही मला माझ्या भुकेच्या वेळेस तुमच्या घासातला घास काढून खायला दिलत, त्याबद्दल तुमच्या प्रेमाचं मी मोल करत नाही, पण मी कधी कुणाचं काही फुकट खात नाही. त्याच्यामुळे माझ्याकडे या सोन्याच्या मोहरा आहेत, मोबदला म्हणून नाही, पण मीही तुम्हाला प्रेम म्हणूनच देतो. ते माझ्या प्रेमाखातर तुम्ही या मोहरा स्वीकारा. नाही नाही म्हणता म्हणता यांनी त्या मोहरा घेतल्या. ज्यानं 5 भाकरी आणलेल्या होत्या त्याच्या हातात ह्यानं 5 मोहरा ठेवल्या. ज्यानं 3 भाकरी आणलेल्या होत्या त्याच्या हातात ह्यानं 3 सोन्याच्या मोहरा ठेवल्या आणि हा निघून गेला. दोघांचा प्रवास पुन्हा आपापल्या दिशेने सुरू झाला. दोघांच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्या, पण ज्याच्या हातामध्ये 3 मोहरा होत्या त्याच्या मनामध्ये खदखदायला लागला. तुकडे समसमान झालेले होते, सगळ्यांनी समसमान खाल्लेलं होतं. मग ह्याला 5 मोहरा आणि मला 3च का? पण आता घनिष्ठ मित्र, बोलणार कसं? देणारा देऊन गेला म्हणून ह्यानं काही विषय काढला नाही. ती रात्र तशीच गेली, पण मनामध्ये एकदा ती शंकेची पाल चुकचुकलेली, ती कुठं शांत बसते हो. दुसऱ्या दिवशी सकाळीच ह्यानं विषय काढलाच. का रे बाबा, आपण दोघांनी तिघांनी समसमान खाल्लं, मग तुला जास्त मोहरा आणि मला कमी असं का? आता हा काय उत्तर देणार होता? बाबा त्यांनी दिलं, मी घेतलं, तू घेतलं, त्याच्यामध्ये एवढा कशाला विचार करायचा? नाही, तुझ्याकडे जर 5 मोहरा आहेत आणि माझ्याकडे 3 मोहरा आहेत तर तुझ्यातली 1 मोहर मला दे. म्हणजे तुझ्याकडे 4 होतील, माझ्याकडे 4 होतील. आता हे म्हटल्यानंतर तोही ऐके ना, मी का देऊ? त्यानं मला 5 मोहरा दिल्या, मी मागितल्या होत्या का? नाही, मग मी कशाला देऊ? तू मी करत करत ह्यांच्यात भांडण झुंपलं. आता अर्थात रस्त्यामध्ये चालू असलेलं भांडण बघण्यामध्ये सगळ्यांना इंटरेस्ट असतो. आता नाही, जर रस्त्यात काही झालं तर सगळे बघे जमतात. सगळेजण जमले हो या दोघांचं भांडण ऐकण्यामध्ये. ते ज्या गावामध्ये थांबलेले होते तिथला गावकरी तिथे आला. त्यानं ऐकलं की यांचं कशावरून तरी भांडण चालू आहे. तो पुढे येऊन म्हणाला की आमच्या नगरीचा जो राजा आहे तो मोठा न्यायी आहे, तो न्यायच करतो. जर तुमचं हे भांडण मिटवायचं अशी तुमची इच्छा असेल तर आमच्या राजाकडे चला. दोघंही निघाले.
आले राजाकडे. यांनी फिर्याद मांडली. घडलेला वृत्तांत थोडक्यात सांगितला. आता माझ्याकडे सगळा वृत्तांत सांगायला वेळ नाही. थोडक्यात सांगितला. राजाच्या लक्षात आलं. राजाने विचारलं, तुझा नेमका काय विषय आहे? नाही, मला 3 आणि याला 5 मोहरा असं का? आम्ही जर समसमान खाल्लेले तर मोहरा पण समसमानच दिल्या गेल्या पाहिजेत. राजानं याला विचारलं, मला सांग, तुला न्याय हवाय की तुला मोहरा हव्यात? माझा प्रश्न नीट ऐक. तुला न्याय हवाय की तुला मोहरा हव्या आहेत? ह्यानं विचार केला, मोहरा जर म्हटलो तर एवढे 3च, न्याय म्हटलो तो 4 मोहरा मिळतील, कारण तोच न्याय आहे ना. मग मला न्यायाप्रमाणे 4 मोहरा मिळायलाच हव्यात. ह्यानं उत्तर दिलं, राजा मला न्याय हवाय. राजानं पुन्हा विचारलं, नीट विचार कर, तुला नक्की काय हवंय? तुला नक्की मोहरा हव्यात की न्याय हवाय? मला न्याय हवाय. शेवटचं विचारतोय. राजा मला न्यायच हवाय असं जसा तो म्हणाला, राजा उठला, त्यांच्या पुढे गेला, दोघांच्याही हातातल्या मोहरा आपल्या हातात घेतल्या. न्याय हवाय ना तुला? होय, मला न्यायच हवाय. राजानं काय केलं? राजानं 8 मोहरा जमल्या ना, 5 आणि 3 8 मोहरा. राजानं न्याय केला. काय केलं? ज्यानं 5 भाकरी आणलेल्या होत्या त्याच्या हातात 7 मोहरा दिल्या, आणि ज्यानं 3 भाकरी आणलेल्या होत्या त्याच्या हातात 1च मोहर दिली. हे काय झालं? 3च्या 4 व्हाव्या म्हणून मी न्याय मागितला, हातात 1च मोहर आली. आता राजाचा न्याय बोलू पण शकत नाही काही. पण तीच मनामध्ये जी शंकेची पाल चुकचुकलेली असते ती काही आपल्याला शांत करत नाही. ह्यानं न राहून विचारलंच, राजन तुमच्या न्यायावर मला शंका नाही, पण हा नेमका काय न्याय केलाय हे मला ऐकायचंय. राजा म्हणाला, तुला मी 4 वेळा विचारलं, तुला मोहरा हव्यात की तुला न्याय हवाय? तू काय म्हणालास? न्याय हवाय. हाच तो न्याय. पण मग हा कसा न्याय? तू किती भाकरी आणलेल्या? 3. त्यानं किती आणलेल्या? 5. किती तुकडे केले? 3 तुकडे केले. 3 प्रमाणे ह्याच्या भाकरींचे तुकडे किती झाले? 5 त्रिक 15. तुझ्या भाकरींचे तुकडे किती झाले? 3 त्रिक 9. तू खाल्ले किती? 8. दिले किती? 1. त्याचे तुकडे 15. त्यानं खाल्ले किती? 8. दिले किती? 7. त्यानं 7 तुकडे दिले, त्याला 7 मोहरा. तू 1च तुकडा दिला, त्यामुळे तुला 1च मोहर. हा झाला न्याय. भगवंत जसा दयाळू आहे तसा न्यायही आहे. तो जे देतो ते आपल्या आवाक्यापेक्षा बाहेरच असतं. भगवंताची जी योजना असते त्याच्यामध्ये जर आडकाठी आणली तर जे आहे ते पण जातं. त्यामुळे अनंत कोटी विश्वे उदरी लंबोदर प्रभु ध्याय, आनंदाचा मोदक भक्ता देऊनी आपण खाय. वेळ थोडा कमी आहे. गणेश दर्शन सद्गुरु घडवी, दासा नान्य उपाय. अशा या भगवंताचं दर्शन समर्थांना झालं. समर्थ त्या जयती प्रणव गजाननासमोर उभे आहेत आणि म्हणतायत, भगवंता तूच सुख करता आहेस आणि तूच दुःख हरताही आहेस. तुझ्या फक्त स्मरणानेच विघ्नांच्या वार्ता जन्मालाच येत नाहीत. हाच आनंदाचा मोदक भुकेलेल्या जीवांच्या पोटी जावो आणि अवघं विश्व मुक्त होवो. हाच आशय मनामध्ये ठेवूया. पूर्वपदामध्ये समर्थ म्हणतात, प्रणव गजानन पाय.
ना